काम बोलतेचा प्रत्यय. सांगली महापालिकेत भाजपा राष्ट्रवादी युतीचा सत्ता फॉर्म्युला. धीरज सूर्यवंशी महापौर तर गजानन मगदूम उपमहापौर बिनविरोध. अर्थराज्य न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सत्ता समीकरणात महत्त्वाची राजकीय घडामोड घडत अखेर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची अधिकृत युती जाहीर झाली आहे. या युतीकडून महापौरपदी भाजपाचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन रामू मगदूम यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सूर्यवंशी व मगदूम यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने दोन्ही पदांवरील निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. या निर्णयाला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांच्या संयुक्त बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर धीरज सूर्यवंशी व गजानन मगदूम यांनी नगरसचिव अशोक माणकापुरे यांच्याकडे अधिकृत उमेदवारी अर्ज सादर केले. दरम्यान प्रभाग क्रमांक 2 मधून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत मातब्बर उमेदवारांना पराभूत करणारे गजानन मगदूम यांनी स्थानिक विकास कामे, मूलभूत सुविधा आणि नागरिकांशी सातत्याने ठेवलेला संपर्क यामुळे मजबूत जनाधार निर्माण केला आहे. काम बोलते या तत्वावर विश्वास ठेवत केलेल्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर उपमहापौर पदाची जबाबदारी सोपवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या युतीमुळे सांगली महापालिकेतील सत्ता समीकरण स्पष्ट झाले असून शहराच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गजानन मगदूम यांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा सन्मान राखत सर्व घटकांना सोबत घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.